करता एक्स मेकअप स्टुडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। प्रत्येक जण हेअरस्टाईल बघत आहे, असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर नमस्कार, मी आहे स्वीटी, जे नेहमी घेऊन येते ब्युटिशियन कोर हेअरस्टाईल आणि मेकअप व्हिडिओ। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे डमीवरती। डमी आपण जेव्हा हेअरस्टाईल शिकतो आणि आपल्याला प्रॅक्टिसला डमी पाहिजे असते तेव्हा आपण डमी कोणती घेतली पाहिजे आणि कसली घेतली पाहिजे, कोणती डमी आपण वापरतो, समजा जास्तीत जास्त असं की आपल्याला फायदा पण झाला पाहिजे आणि डमीची आपली प्रॅक्टिस सुद्धा झाला पाहिजे। मग प्रॅक्टिस यासाठी आपल्याला हेअरस्टाईलसाठी करावं लागते की जोपर्यंत आपण चांगली प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत हेअरस्टाईलला आपल्या फिनिशिंग येत नाही। त्यासाठी तुम्ही हेअरस्टाईलसाठी डमी घेऊ शकता। डमी खूप सारे डमी येते, एक कोणती डमी येतं, काय डमी येतं, कोणतीच नेमकी आपण घेतली पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ तर बघा, आपण जे आता डमी बद्दल सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पाहणार आहोत। मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीच्या आणि खूप साऱ्या सिंथेटिक झाला, रिअल हेअर म्हणजे जे आपले 100% ह्युमन हेअर सुद्धा म्हटलं जातं। 100% पण येतं, 90% येतं, 80% व 50% सुद्धा ह्युमन हेअरची डमी येतं। तर मी तुम्हाला आणि सिंथेटिक सुद्धा येतं। तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा, ह्युमन हेअरमध्ये 90-100 मध्ये आणि सिंथेटिक मध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, जर आपल्याला सिंथेटिक हेअर मध्ये जर डमी घ्यायची आहे तर सिंथेटिक हेअर मध्ये तुम्हाला ही अशी डमी येणार। यात तुम्हाला कलर वेगळा मिळतो, पण सिंथेटिक हेअर म्हटल्यावर ही हेअर सिंथेटिक असते, याच्यावर आपण ड्रायर सुद्धा मारू शकत नाही। जेव्हा आपण हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करतो, हेअरस्टाईल जेव्हा आपण करतो, हेअर कर्लर, हेअर मशीन कोणतीही जेव्हा आपण यूज करतो तर यावर आपण काहीच यूज करू शकत नाही। हे फक्त तुम्हाला सिंपल हेअरस्टाईल जे आपण बिना रॉड, बिना ड्रायर, बिना कर्लरनं जे हेअरस्टाईल आपल्याला बनवता येईल ते आपण याच्यात बनवू शकतो। त्यासाठी ही हेअरस्टाईल ही डमी आहे। जर तुम्हाला कर्लर, हेअर ड्रायर हे सगळं यूज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हीच डमी घ्यावं लागेल, जी आहे 100% ह्युमन हेअर डमी। आता ही डमी जी आहे, आता माझ्या जेव्हापासून मी हिला घेतली आहे म्हणजे 1 वर्ष झालं ही डमी घेऊन मला, आणि हिला झालाय मला 2-2.5 वर्ष झालंय ही डमी घेऊन। 2.5 वर्षामध्ये आता हिच्यातला काय फरक आहे आणि 1 वर्षामध्ये मला हिच्यात काय फरक दिसला याचे मी या दोन्ही डमी मधले मी तुम्हाला फायदे सांगते आणि नुकसान सुद्धा सोबतच सांगते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला डमीची काही माहिती आहे ती मिळेल आणि जेव्हा तुम्ही डमी घ्यायला जाईल तर तुम्हाला माहित पडणार की कोणती रिअल हे ह्युमन हेअर आहे आणि कोणती सिंथेटिक हेअर आहे। बघा, हा सुद्धा फरक तुम्हाला दिसेल, म्हणून नोट करत चला। जरी नोट केल्याने तुम्हाला माहित होईल की डमी मधला काय फरक असतो। कारण जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा काय होते ना, जेव्हा आपल्याला कोणी जर आपण गेलो ह्युमन हेअर डमी आणायला 100% आणि आपल्या हातात जर कोणी सिंथेटिक डमी जर थांबवली तर आपल्याला काही त्यातलं कळणार नाही। म्हणून आपण त्यासाठी काय करायचं आणि नेमकी कशी निवडून आणायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, 100% ह्युमन हेअर डमी। आता ही 100% का म्हणली जाते, जेव्हा मी ही डमी आणली तेव्हा त्या बॉक्सवर सुद्धा लिहून येतं की 100%। तर बघा, हा जो बॉक्स आहे जेव्हा मी ही डमी आणली होती तेव्हा यावर 100% असं म्हणजे बॉक्सवर आपल्याला लिहून येतं की ही डमी कसली आहे। सोबतच आपल्याला त्याची गॅरंटी वगैरे काही तर मिळत नाही, पण ती 100% राहतं। आपण नाहीतर कॉल पण करू शकतो, त्यांचा इथे नंबर राहतो, त्यावर आपण कॉल सुद्धा करू शकतो। ते तुम्हाला सांगते, ही जर डमी घ्यायला गेला तर तुम्हाला ऑनलाईन जरी घेतली तुम्ही तर तुम्हाला ही 1000 रुपयापर्यंत, 800-900 रुपयापर्यंत, 1000 रुपयापर्यंत मिळते ही डमी। सिंथेटिक हेअरची ही डमी तुम्हाला 1000 रुपयापर्यंत, 700-800 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत मिळून जाते सिंथेटिक हेअर। पण त्यामध्ये असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे हेअर किती लांब आहे नाही आहे। तर हिचे हेअर जे आहे ते एवढे होते पहिले। तर मी काय केलं ना, जेव्हा माझे स्टुडंट होते तेव्हा मी त्यांना हेअर कटिंगसाठी म्हणून ही डमीचे केस कापून दाखवले, यावर लेअर करून दाखवले। तर सिंथेटिक डमीचं एक नुकसान आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघू पहिले 100% ह्युमन हेअर डमी। तर बघा, हिचा फायदा म्हणजे काय आहे ते सांगते। आपण एक वेळा इन्व्हेस्ट करतो, एक वेळा आपण आपल्याला थोडी महाग मिळते। मी जेव्हा घेतली होती ही डमी तेव्हा घेतली होती मी 4000 रुपयाला। 4000 रुपयाला जेव्हा ही डमी मी घेतली
तर आतापर्यंत स्टार्टिंगला हिचे केस खूप जास्त जाते, नंतर मग बिलकुल जात नाही. आणि हिचे जे हेअर आहे हे जसे आहे आता स्ट्रेट आहे. पहिलेही असेच होते, आता हिच्यात गुंतागुंत झालेले आहे. तर आज मी तिला वॉश करणार आहे. ठीक आहे, आपण हिला वॉश करून ड्रायर मारू शकतो, कर्लर सुद्धा करू शकतो, क्रिम्पिंग करू शकतो आणि पूर्ण जेवढे काही हेअरस्टाईल आहे, मशीन आहे, ते सगळे यावर आपण यूज करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची हेअरस्टाईल आपण हिला देऊ शकतो. आता ही झाला हिचा फायदा की आपल्याला प्रत्येक हेअरस्टाईल यावर करता येते. प्रत्येक मशीन, प्रत्येक ड्रायर, सगळं ड्रायर वगैरे याच्यावर आपण यूज करू शकतो. आता सांगते हिचा फायदा. ही फक्त तात्पुरती एकच कामात येते आपल्याला की जेव्हा कधी आपण सिंपल हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करतो त्यासाठी ही डमी छान आहे. जर तुम्हाला ॲडव्हान्स हेअरस्टाईल शिकायचे आहे तर त्यासाठी तुम्ही त्यावर करू शकत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण या डमीचे जे हेअर आहे ते 8 दिवसामध्ये पूर्ण जमा होते. बघा, जसे आता हे झाले आहे, हे जसे एकदम स्ट्रेट आहे हे तसे राहत नाही. जशी आपण हिची हेअरस्टाईल करू 8 दिवसानंतर ते जमा होत जाते आणि खूप जास्त जमा होते का त्यामध्ये आपण कॉम्ब सुद्धा फिरू शकत नाही. म्हणून ही डमी न घेता 1000 रुपये आपण जेव्हा एकदा खर्च करतो त्यापेक्षा नंतर 15 दिवस लेट घ्या, 1 महिना लेट घ्या, पण डमी घ्यायची असेल तर 100% वुमन हे वालीच डमी घ्या. कारण ती तुम्हाला हेअरस्टाईलसाठी खूप छान आहे. पूर्ण हेअरस्टाईल तुम्ही त्यावर करू शकता, मशीन सुद्धा तुम्ही यूज करू शकता, ड्रायर सुद्धा यूज करू शकता आणि प्रत्येक हेअरस्टाईल आपण त्यावर करू शकतो. यावर जर आपण कोणत्याही प्रकारचं एक समजा स्प्रेचा हेअर स्प्रे जो असते आपल्याकडे हेअर स्प्रे, तो जरी आपण यावर अप्लाय केला तर तेवढा रिझल्ट याच्यावर तुम्हाला सिंथेटिक हेअरवर दिसणार नाही. जेवढा तुम्हाला 100% ह्युमन हेअरवर रिझल्ट दिसतो तेवढा यावर दिसत नाही. ठीक आहे, आपण याला वॉश सुद्धा करू शकत नाही आणि काहीच नाही. या हेअरला तुम्ही वॉश करू शकता आणि छानपैकी ड्रायर वगैरे करून क्लीन करू शकता. पण ह्या हेअरला जर तुम्ही वॉश केले तर ते अजून जमा होईल, पण त्यामध्ये जे काही डस्ट असते ते निघणार नाही. म्हणून जर तुम्हाला घ्यायची आहे आणि इन्व्हेस्ट करायचं आहे डमीमध्ये तर तुम्ही ह्युमन हेअर 100% हेअरमध्येच घ्या. आणि छान डमी असते आणि ते खूप जास्त दिवस तुमच्याकडे पण राहणार आणि हेअरस्टाईल सुद्धा खूपच छान येते. आणि ही हेअरस्टाईल ही डमी घ्यायची आहे तर तुम्ही घेऊ शकता, तसं काही नाही. पण ही सिंपल हेअरस्टाईलसाठी ठीक आहे. तुम्ही 1 महिना 2-3 महिने वापरून तिला मग फेकून देऊ शकता. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सिटी सिटीला